राम राम शेतकरी मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा निर्यातीबाबत महत्त्वाची माहिती ही जाणून घेणार आहोत। मित्रांनो, कांद्याचा दर ठरवण्यामध्ये कांदा निर्यातीचाही मोठा वाटा हा असतो। तर सध्या कांद्याची निर्यात नेमकी कशी चालू आहे, निर्यातीमध्ये सध्या काय अडथळे आहेत याविषयी अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। तसेच दुसरी महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत की नाफेड NCCF मार्फत जी कांद्याची खरेदी बफर स्टॉक साठी सरकार करत आहे, तर त्यांनी आतापर्यंत किती कांदा खरेदी केलेला आहे आणि काल त्यांनी भाव वाढवला, आपण काल त्याविषयी माहिती टाकली होती। तर तो भाव लगेच सरकारने का वाढवला, तर सरकारला कांद्याची गरज आहे त्याविषयी सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमामधून मी आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची माहिती आहे आणि अगदी थोडक्यात ही माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न माझा असणार आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण कांदा निर्यातीबाबत माहिती पाहूयात। मित्रांनो, भारत रशिया युक्रेन या युद्धाच्या संकट काळातही भारताने 15 दशलक्ष टनाचा कांदा निर्यातीचा टप्पा हा ओलांडलेला आहे। आणि मित्रांनो, निर्यात ही मागील वर्षीच्या तुलनेत जर पाहिलं तर या वर्षी 34% कांदा निर्यात वाढलेली आहे। परंतु मित्रांनो, कांदा निर्यात वाढूनही जागतिक बाजारपेठेमध्ये मिळणाऱ्या कमी दरामुळे एकूण मूल्य 13% त्याचं घटलेलं आहे। तर हे मूल्य का घटलं, तर मित्रांनो, जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय कांद्याचा दर, जर सरासरी कांद्याचा दर पाहिला तर फक्त 11 रुपये सरासरी दर जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय कांद्याला मिळत आहे। आणि आपले ज्यावेळेस भाव कमी होते त्यावेळेस ती निर्यात करण्यास निर्यातदारांनाही परवडत होतं। परंतु सध्या थोडंसं निर्यातदारांनाही या जागतिक बाजारपेठेत मिळणाऱ्या कमी दरामुळे कांदा निर्यातीमध्ये थोडीशी अडचण येत आहे। आणि पश्चिम आशियातील वाहतुकीच्या समस्यांमुळे एक कंटेनरचा खर्च $100 वरून थेट आता $7,000 पर्यंत वाढलेला आहे। याचा मोठा फटकाही कांदा निर्यातीला बसत आहे। मित्रांनो, वाहतुकीची एक मोठी समस्या सध्या झालेली आहे, त्याचा खर्च खूप मोठा वाढलेला आहे आणि कांदा निर्यातीमध्ये त्याचाही अडथळा सध्या आहे। परंतु आता मागील वर्षाच्या तुलनेत 34% कांद्याची निर्यात वाढलेली आपण पाहिली आहे। परंतु सद्यस्थिती कांदा निर्यातीची अशी आहे। पण मित्रांनो, आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केंद्र सरकार मार्फत जो कांद्याचा बफर स्टॉक करण्यात येत आहे, तो बफर स्टॉक ज्यावेळेस कांद्याचे दर वाढले जातात त्यावेळेस सरकार तो कांदा बाजारपेठेमध्ये हळूहळू उतरवत असतं। परंतु यावर्षी जर पाहिलं तर शेतकरी मित्र सरकारला कांदाच देत नाही। तर त्याचं महत्वाचं कारण म्हणजे सध्या जो नाफेड NCCF मार्फत कांद्याला जो दर दिला जात आहे तो दर अगदी कमी आहे आणि बाजारपेठेत चांगल्या कांद्याला चांगला दर आहे। आणि यामुळे सध्या शेतकरी कांदा हा सरकारला देत नाही। केंद्राने मे महिन्यात 1,235 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी सुरू केली होती। हा दर बाजारभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली। त्यामुळे अवघ्या 2.25 महिन्यात केवळ 7,000 टन कांद्याची सरकारी खरेदी ही आतापर्यंत होऊ शकलेली आहे। आणि ही परिस्थिती पाहून नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली आणि शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आता कांदा खरेदीचा दर 2,125 रुपये प्रति क्विंटल हा सरकारकडून करण्यात आलेला आहे। मित्रांनो, सरकारने तात्काळ दर वाढवला कारण त्यांनाही माहित आहे की इतक्या कमी भावामध्ये आपल्याला कांदा मिळू शकत नाही आणि जर स्टॉक करायचाच असेल तर मात्र कांद्याला दर द्यावाच लागेल, कारण बाजारपेठेमध्ये कांद्याचा दर हा जास्त आहे। आणि त्याचमुळे हा दर केंद्र सरकारकडून वाढवण्यात आलेला आहे। आणि जर आपण पाहिलं 7,000 टनाचीच खरेदी ही आतापर्यंत केंद्राकडून झालेली आहे।
आणि 2 लाख टन कांदा खरेदी केंद्राला करायचा आहे, परंतु खरेदी अगदी रखडलेली यावरून आपल्याला दिसून येत आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.